शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आपल्याबरोबर आहेत। सचिन अहिरजी, गेल्या 2-3 दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा वारंवार चर्चा होताना पाहायला मिळते। एका मुलाखतीत स्वतः राज ठाकरे म्हटले की मराठीच्या मुद्द्यावरतून जी काही भांडणं असतील ती सगळी मिटवून मी यायला तयार आहे। उद्धव ठाकरे दुसरीकडे म्हणतात की खरं तर किरकोळ भांडणं जी असतील ती देखील मिटवू, परंतु अटी शर्ती आहेत काही उद्धव ठाकरेंनी दिल्या। त्याच्यावरती मात्र मनसेच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते की राज ठाकरेंना अटी शर्तींची गरज काय, यायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे अशी देखील चर्चा रंगताना पाहायला मिळते। त्याचवरती विरोधक मात्र म्हणजे या दोन्ही ठाकरे बंधूंचे विरोधक मात्र सातत्याने या सगळ्या दोन्ही युतींवरती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती सातत्याने टीका करतात। कसं आहे की काही टीका जे करणारी जी लोक आहेत तेच त्यांच्याबरोबर जाऊन जेवण करायला बसतात, त्यांच्याबरोबर जाऊन काय काय विषयावरती चर्चा करतात आणि मग सांगतात आम्हाला काहीच फरक पडणार नाही। म्हणजे एकाने तर असं जावं शोध केला की 2-0-1 झाले एकत्र झाले तरी 0 होणार आणि सत्ताधारी लोकांकडनं आहेत। म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांचे उपमुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री जाऊन त्यांच्याबरोबर भेटतात आणि मनसेला 0 म्हणण्याचं काम करतात। ठीक आहे, आमची काय शक्ती ताकद आहे हे आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आहे, आम्ही आहोत, त्यात पण आम्ही लढतो आहे। एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की हा 2 भावांमधला हा संवाद नाही, एक दोन्ही राजकीय नेत्यांचा हा संवाद आहे। ही अटी शर्तीचा अर्थ अटी शर्त नाही, त्यामागची भूमिका हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा मी ज्या विचाराने चाललो आहे, मी ज्या विचाराने महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी केलं आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकार आणि आताचं राज्य सरकार सर्वच गुजरातला आनंद देण्याचं काम करतो आहे, अशावेळी महाराष्ट्र म्हणून आपण एकत्रित यायला पाहिजे आणि एकत्रित राहायला पाहिजे। ही भूमिका आपली आहेत की नाही? आणि यासाठी जर कोण पुढे येत असेल किंवा बोलत असेल आणि ही सुरुवात त्यांच्याकडनं झाली तर काही किरकोळ जर भांडण असेल तर आम्ही पण बाजूला ठेवायला तयार आहोत। पण लोकसभेला तुम्ही एक भूमिका घ्यायची, विधानसभेला एक भूमिका घ्यायची आणि मग आज तुम्ही ही भूमिका मांडत असताना उद्या परत तुम्ही जाऊन त्या व्यासपीठावर बसणार नाही ना किंवा काय करणार नाही का? मग महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सर्व आमचे हेवेदेवे बाजूला त्यावर तयार आहोत, पण तुम्ही ठेवणार आहात का? हा मापक प्रश्न टाकलेला। आता काहींना असं वाटतं हे अटी आहे शर्ती आहे, म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाही आम्ही आमची जी भूमिका आहे भारतीय जनता पार्टीला कधी शाबासकी द्यायची, त्या व्यासपीठावरती कधी आशिष शेलारांना शाल द्यायचे आणि नंतर जाऊन त्यांच्यावर जेवण करायचं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत राहायचं आणि मग तुम्ही सांगायचं नाही महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येतो, दोन्ही बंधूंनी एकत्र यायला पाहिजे आणि केलं पाहिजे। ही दुहेरी भूमिका अशी घेऊन चालत नाही, कारण आपण शेवटी राजकारणातले आणि समाजावरनी ज्या पद्धतीने आमच्यावरती विश्वास आणि किंबहुना त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला विश्वासार्थी राहायला पाहिजे, म्हणूनच ही भूमिका मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आता काहींना टीका करायचं तर ते करू द्या, आम्ही काय प्रस्ताव घेऊन गेलो नाही, कोणी दुसऱ्यांनी काय प्रस्ताव आमच्याकडे मांडलेला नाही। हे जसं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं, किमान म्हणजे कौतुक केलं पाहिजे साहेबांचं का त्यांनी लगेच त्याला प्रतिसाद देण्याचं काम केलं आणि ते प्रतिसाद देण्याची भूमिका राजकीय नव्हती, ही महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणासाठी होती। मग एवढंच आहे। मग महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत असतील तर पोटशूळ कोणाच्या पोटात उठतंय? कारण बसलेले त्यांचं होतंय, त्यांना माहीत आहे की हे जर दोन्ही असे व्यक्तिमत्व असलेले जर लोक एका व्यासपीठावर ते आली तर महाराष्ट्रात मी सांगायची गरज नाही, तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्र पूर्ण ताकदीने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। पण आश्चर्य एक गोष्टीचं वाटते की जे त्यांच्याबरोबर बसणारे आज ते टीका करतायत आणि ते असं सांगता येत नाही ना काय एकत्र आले तरी नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांनी किमान एवढं तरी जाणवलेलं आहे की मनसेचं काही अस्तित्व नाही, मनसे काहीच नाही आहे असं ते त्यांच्या बोलण्यावरून दिसतोय का? जे सत्तेतले असलेले राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यांनी स्पष्ट करावं। परंतु सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच लढतात आहेत। एकीकडे शिवसेनेचं हिंदुत्व हा मुद्दा असला तरी एक वेगळं हिंदुत्व आहे, राज ठाकरेंचं एक वेगळं हिंदुत्व आहे। परंतु भाजपचे नेते म्हणतात आहेत की दोन्ही बंधूंची हिंदुत्वाची जी व्याख्या आहे ती पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण की राज ठाकरे एक मुद्दा कधी घेतात तर दुसरा मुद्दा कधी घेतात आणि ठाकरेंनी स्वतःचं हिंदुत्व सोडून दुसऱ्या हिंदुत्वाकडे गेलेत। कसं आहे, आम्हाला हिंदुत्व दुसऱ्यांनी कोणी शिकवण्याची काही गरज नाही आहे, हे वारंवार पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे। प्रत्येकजण वेगवेगळ्या आयडिओलॉजी गेल्या, तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट म्हणून घेऊन तुम्ही हिंदुत्व करणार आहात का? या राज्यामध्ये ही जी भूमिका आहे का? आपण बघितलं असेल त्यावेळी ह्या गोष्टीची स्पष्ट भूमिका जी आमची जी लाईन आहे ही आम्ही आज नाही काल नाही परवा आहे एवढंच नाही तर राज्यामध्ये ज्यावेळी एका बाजूला काँग्रेस आणि NCP असताना पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की हो आम्ही हिंदुत्व आहोत, पण आमचा हिंदू इतरांसारखा नाही आहे। ही मला वाटते नवीन होऊन परत सांगून
आम्ही काय आहोत किंवा आम्ही नाही आहोत हे नाही, आणि कालांतरानंतर ते दाखवून आम्ही दिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये पण आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवी अशी आहे की काही सोयीनुसार करतात. आता कालचा जैन मंदिराचा मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेने कारवाई करायची आणि आणि त्याच समाजाचे पालकमंत्री असलेले त्यांनी आंदोलन करायचं. म्हणजे काय चाललं आहे काय? हे तुमचं हिंदुत्व आहे का? मग का नाही ती कारवाई झाली? का तुम्हाला पालकमंत्र्यांना तिकडे रस्त्यावर उतरावा लागतो आहे? मग ही दुहेरी भूमिका असं म्हटलं तर ते काय अयोग्य होईल का? म्हणजे हे चालते आणि दुसऱ्या बाजूला आपण सांगायचं आणि मग कोणाला तरी एक हिंदुत्वाचा नवीन पिल्लू तयार करायचं आणि त्यांनी जाऊन लोकांमध्ये जायचं, समाजमध्ये जायचं आणि कसं रीतीने भांडण उकडून काढता येईल, कसं आपसा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि मग सांगायचं की बघा आम्ही हिंदूंची बाजू घेतो आहे. हे असं हे राज्यात आणि या देशात चालत नाही आणि हे चालणार नाही. ही भूमिका ही आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून घेतलेली आहे आणि ती भूमिका आमची स्पष्ट रीतीने आहे. सचिन भाऊ, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काम केलं आहे. खरं तर 26/11 हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या पाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा पाठबळ होतं आणि या दोन्ही पक्षांचा सहभाग होता, असा एक खळबळजनक दावा जो आहे तो माधव भंडारींनी केला आहे. माधव भंडारी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते राहिलेले आहेत मुख्य. त्यांनी अशा पद्धतीने दावा करणं किती योग्य आहे? कारण की आता एक राष्ट्रवादी मात्र सत्तेत आहेत. माधव भंडारी हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. आम्हाला तर वाटलं होतं की या विधान परिषदेमध्ये त्यांचा नंबर लागेल आणि मला असं वाटतं तर न लागल्यामुळेच नेतृत्वाचं लक्ष आमच्याकडे जायला पाहिजे केंद्र आणि राज्याचा, म्हणून ते बोलले आहेत का असं आम्हाला बघावं लागेल. ते माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, परंतु अशा कुणीतरी व्यक्तीने दावा करायचं आणि त्याच्यात आम्ही रिॲक्शन घ्यायची मला असं वाटत नाही. त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे जावं, राज्याच्या देशाच्या गृहमंत्र्यांकडे जावं आणि ती जी अधिकची माहिती त्यांच्याकडे आहे ती द्या ना. आणि ती माहिती जर त्यांना आज जर ते सांगतायत मग एवढे दिवस का लपून राहिली? मग ही लपून ठेवण्याचं काम जर त्यांनी केलं तर मग आम्ही त्यांना जर बोललो का पण त्यांना पण त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील करा किंवा त्यांना जाब विचारा असं होईल का? पण आम्ही ते करणार नाही, कारण ते अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. फक्त मला असं वाटते की नेतृत्वाचं लक्ष जाण्यासाठी त्यांनी ही स्टेटमेंट केली आहे का असा प्रश्न पडतो. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर मनसेनं प्रतिपालिका सभागृह तयार करणार आहेत आणि त्याच्याकरता आता निमंत्रण जे आहेत ते तुमचे नेते आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेलं आहे. कारण सातत्यानं विरोधी पक्षांकडनं महापालिकेच्या कामांवरती संपूर्ण बोट ठेवलं जातं, कारण की प्रशासक आहेत, सातत्यानं ठेवी कमी होतात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या. मुंबई महापालिकेमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची आणि विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषणात देखील वाढ होते. असे कितीतरी पत्र येतात, कितीतरी येतात. मला काय त्याच्यातली अधिकची माहिती नसल्यामुळे मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. पण असं कुठच्यातरी एका राजकीय व्यक्तीने हे सर्व करून करायचं असं नाही. एवढंच जर त्यांना जर पडलं असेल तर त्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवायला येतात, त्यांच्यापर्यंत नेत्यांपर्यंत येतात. लावा ना महानगरपालिकेच्या निवडणुका, हे कशाला शो करतायत? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विधान परिषदेचे आमदार होते सचिन अहिर. त्यांनी म्हटलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचा साहजिकच जो पोटशूळ आहे तो सत्तेतल्या भाजपा आणि शिवसेनेला उठत असेल. त्यामुळे सातत्यानं टीका जी आहे ती या दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती हे सत्ताधारी पक्ष जे आहेत ते करत आहेत, असा थेट हल्लाबोल जो आहे तो सचिन अहिर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.